नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भरतीवाली या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण पोलीस भरतीसाठी तयारी करतो स्मार्ट आणि परफेक्ट पद्धतीने. आज आपण पाहणार आहोत जी के प्रॅक्टिस सेट, ज्यात आहेत पोलीस भरतीवरील सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न. तर चला तयारी सुरू करूया आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर पण कमेंटमध्ये लिहा. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंदापूर तालुका. पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. त्यात सर्वात मोठा म्हणजे इंदापूर तालुका. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही दृष्टीने मोठा आहे. हा तालुका भीमाशंकर नदीच्या काठी आहे. प्रश्न 2, पुण्यातील सिंहगड किल्ला कोणत्या प्रसिद्ध लढ्यासाठी ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक बी, सिंहगडची लढाई. ही 1670 मध्ये तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात झाली होती. शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असं म्हणत तानाजीचं बलिदान गौरवलं होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 2 जानेवारी. तर 2 जानेवारी 1961 रोजी नागालँडमध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी धैर्य दाखवलं. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4, गदर पक्ष कुठल्या देशात स्थापन झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. तर मित्रांनो, 1913 मध्ये अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्यासाठी गदर पार्टी स्थापन झाली. याचं उद्दिष्ट ब्रिटिश शासन उलथवणे होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 12. तर मित्रांनो, आपल्या संविधानात एकूण 12 अनुसूच्या आहेत आणि यामध्ये राज्य, केंद्र, निवडणूक, भाषा अशा बाबींचा उल्लेख आहे. प्रश्न क्रमांक 6, ब्लॅक होल त्रासदी कुठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोलकाता. 1756 मध्ये कोलकात्यात ब्लॅक होल ट्रॅजेडी घडली होती. ब्रिटिश सैनिकांना तुरुंगात बंद करून ठेवण्यात आलं आणि अनेकांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 7, भारताचे पहिले नागरिक सेवक IAS अधिकारी कोण होते? ऑप्शन क्रमांक बी, सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर हे भारताचे पहिले IAS अधिकारी होते. ते प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ होते. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक बी, 1992 साली. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महान व्यक्तींना गौरवण्यासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू केला. प्रश्न क्रमांक 9, भारतीय संसदेत एकूण किती सभागृह आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी, 2. तर भारतीय संसदेत एकूण 2 सभागृह आहेत. एक आहे लोकसभा आणि 2 आहेत दुसरा आहे राज्यसभा. प्रश्न क्रमांक 10, GST लागू होण्याची तारीख कोणती? तर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये GST कधी लागू झाली? तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1 जुलै 2017. तर GSTचा लॉंग फॉर्म असा आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजेच GST भारतात 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेवर आधारित. प्रश्न क्रमांक 11, खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश. खजुराहो हे मध्य प्रदेश मधील एक जागा आहे जिथे अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध मंदिरे आहेत. ही मंदिरे चंदेल वंशाच्या राजाने बांधली होती आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यांचा समावेश आहे. हा प्रश्न वारंवार येतो, तर लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12, इंडिया गेट कोणी बांधला? तर आपला इंडिया गेट हे कोणी बांधला? तर याचं उत्तर आहे एडविन लुटियन्स. ऑप्शन क्रमांक ए. दिल्लीतील इंडिया गेट हे 1914 ते 1919च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले. त्यांचे आर्किटेक्ट होते सर एडविन लुटियन्स, जे दिल्लीचं नियोजन करणारे प्रसिद्ध आर्किटेक्ट होते.
प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? तर मित्रांनो, राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी. तर भारतीय पोलीस सेवेचे प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन झालेली सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमी हैदराबाद येथे आहे. येथे IPS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण दिलं जातं. प्रश्न क्रमांक 14, DRDOचे रूप काय आहे? तर DRDOचे ऑप्शन क्रमांक बी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, DRDO म्हणजे भारताचं डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याचं मुख्य काम म्हणजे भारतीय संरक्षणासाठी नवी तंत्रज्ञान, शस्त्र आणि प्रणाली तयार करणं. प्रश्न क्रमांक 15, जय हिंद हा नारा कोणी दिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुभाषचंद्र बोस. तर जय हिंद हा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता. हा नारा देशभक्ती आणि एकतेचं प्रतीक आहे. तर हा प्रश्न हमखास पोलीस भरतीमध्ये विचारला जातो, तर लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16, भारतात पोलीस विभागाचा प्रतीक रंग कोणता आहे? तर भारतात तर ऑप्शन क्रमांक सी, निळा. पोलिसांच्या गणवेशाचा मुख्य रंग म्हणजे निळा, जो शांती, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचं प्रतीक मानला जातो. प्रश्न क्रमांक 17, भारतातील शांतीचे दूत म्हणून कोण ओळखले जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो आपले महात्मा गांधीजी, ऑप्शन क्रमांक बी. महात्मा गांधीजींना नेहमीच अहिंसा आणि सत्य यांचा मार्ग स्वीकारला, त्यामुळे त्यांना भारतीय शांतीचे दूत असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 18, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे 1949, ऑप्शन क्रमांक सी. PMC म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन याची स्थापना 1949 साली झाली. हे संस्थान शहराचा विकास आणि स्वच्छतेसाठी जबाबदार आहे. प्रश्न क्रमांक 19, भारत छोडो आंदोलन कधी झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 1942. भारत छोडो आंदोलन 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालं होतं. याचं उद्दिष्ट होतं ब्रिटिशांनी भारत सोडावा. हा एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील पहिला स्वातंत्र्य सैनिक कोण मानला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वासुदेव बळवंत फडके. तर मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हटलं जातं. त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र लढा दिला आणि लोकजागृती केली. तर मित्रांनो, तुमचा स्कोर किती आला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा स्कोर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येणार आहोत आणखी असे मोस्ट रिपीटेड GK क्वेश्चन, करंट अफेअर्स आणि पोलीस भरती रिलेटेड क्वेश्चन. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि तयारी जोरात करा.